ड्रग्सचं मोठं हब महाराष्ट्राला बनवलंय फडणवीसांच्या काळात. याच्यावर आम्ही तुटून पडतोय. महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं जो धुमाकूळ घातला पैशाचा, याच्या विरोधात माझे शेकडो व्हिडिओ आहेत. ते नथुराम गोडसेच्या पिलावळी 70 वर्ष झालं आम्ही बघत आलो. मी गांधींना मानणारा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनाही म्हणू द्या, मी आरवाची भाषा वापर. रेकॉर्डवर शिवी दिली आहे परवा एका कार्यक्रमात. ऐका ना, हा दामगुडे नावाचा गुंड ज्यावेळेस बोलला त्यावेळेस काढून बघा, हिंमत आहे तुम्ही अजून पुरा दाखवा. अमक्याची अवलाद, तमक्याची अवलाद, तमक्याची अवलाद 3 वेळा म्हणलं. माझ्या प्रदेशाध्यक्षाला शिवीगाळ होत असताना आम्ही ऐकून घ्यायच्या. तुम्ही झुंडीनं पिस्तूल घेऊन येणार, आम्ही ऐकायचं. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना तुषार दामगुडे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने एका न्यूजरूमच्या चर्चेमध्ये झालेल्या वादावादीनंतर मारहाण केली आहे. या हल्ल्याचा सगळीकडून निषेध केला जातोय. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. तुषार दामगुडे यांच्याशी सुद्धा आम्ही आज या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांनी हनुमंत पवारांवरती काही गंभीर आरोप केलेले होते. ही मारहाण जी आहे ती मारहाण निषेधार्ह आहे. त्याचा निषेध सगळ्यात आधी केला पाहिजे. मात्र हे सगळं जरी असलं तरी वैचारिक भूमिका घेऊन मुद्दे मांडायच्या प्लॅटफॉर्म नंतर अशा पद्धतीने हे मुद्द्यांवरती येणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आहे. हा प्रश्न हनुमंत पवारांना यासाठी विचारायचा कारण तुषार दामगुडेंनी आरोप केला आहे हनुमंत पवारांनी त्यांना शिवीगाळ केली किंवा आरवाच्या भाषेमध्ये ते बोलले आणि त्यांच्या संताप अनावर झाल्यावर त्यांनी मारहाण केली. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही जी मारहाण झाली या मारहाणीचं कारण काय वाटतं? मी मागच्या 4 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी धोरणांना प्रचंड विरोध करतोय. आपल्या माध्यमावर आणि आपल्या सगळ्या इतर माध्यमांवर निर्भीडपणे मी बोलतोय. शक्तीपीठ महामार्ग असेल, महिला गायब होण्याचं प्रमाण असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा दावोसमधला मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा असेल किंवा ड्रग्सचं मोठं हब महाराष्ट्राला बनवलंय फडणवीसांच्या काळात, याच्यावर आम्ही तुटून पडतोय. एक. दुसरं, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं जो धुमाकूळ घातला पैशाचा, निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केला, फोडाफोडी केली, याच्या विरोधात माझे शेकडो व्हिडिओ आहेत, शेकडो चर्चा आहेत, तुमच्या माध्यमात आहेत, तुम्ही दाखवलेले आहेत. भाजपा भिथरलेली आहे म्हणून हा हल्ला आहे. बरं, पण तुषार दामगुडेचा दावा आहे की हे सगळं जे सांगताय तुम्ही या नरेटिव्हला काही अर्थ नाही. तुम्ही वैयक्तिक शिवीगाळ केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, नक्षलवाद्यांकडून तुझा खून घडवून आणतो अशा पद्धतीच्या धमक्या त्याला दिल्यात असा त्याचा दावा आहे. याच्यातलं तथ्य काय? हे नथुराम गोडसेच्या पिलावळी 70 वर्ष झालं आम्ही बघत आलो. मी गांधींना मानणारा कार्यकर्ता आहे. तुमच्या चॅनलचे संपादक असतील, अँकर असतील आणि इतर चॅनल असतील, विचारून बघा. मी कधीच आरवाची भाषा वापरत नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनाही म्हणू द्या, मी आरवाची भाषा वापर. रेकॉर्डवर शिवी दिली आहे परवा एका कार्यक्रमात. ऐका ना, तुमचाच कार्यक्रम होता, तुमचेच अँकर होते. माझ्या प्रदेशाध्यक्षांना ज्यावेळेस माझ्याकडे बोलायची वेळ आली, मी 3 मिनिट बोललो. काढून बघा चर्चा, नाही शिवीगाळ. दुसरे वक्ते बोलले, अभ्यासक बोलले, त्या उपमहापौर होत्या मालेगावच्या बोलल्या, साळुंके इतिहास तज्ज्ञ होते बोलले, पैगंबर शेख होते बोलले, मी बोललो, नाही शिवीगाळ झाली. हा दामगुडे नावाचा गुंड ज्यावेळेस बोलला त्यावेळेस काढून बघा, हिंमत आहे तुम्ही अजून पुरा दाखवा. हिंमत नाही, मी तुम्हाला विनंती करतो, काढून दाखवा. माझ्या प्रदेशाध्यक्षांना अमक्याची अवलाद, तमक्याची अवलाद, तमक्याची अवलाद 3 वेळा म्हणलं. थांबवायला पाहिजे तुम्ही. माझ्या प्रदेशाध्यक्षाला शिवीगाळ होत असताना आम्ही ऐकून घ्यायच्या. मग तुम्ही तेवढ्याच शिव्या द्याव्या जेवढ्या तुम्ही सहन करू शकताय. तुम्ही दुसऱ्याला 4 शिव्या दिल्या, 1 शिवी तुम्हाला लागणार आहे. तुम्ही ट्रेन सेट करताय ना. ही नवी काँग्रेस आहे, नाही ऐकून घेणार. तुम्ही दगड मारायला येणार आणि आम्ही डोकी फोडून घ्यायची. तुम्ही झुंडीनं पिस्तूल घेऊन येणार, आम्ही ऐकायचं. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांची आई बहीण काढणार, आम्ही ऐकायचं. नाही होणार. मी जर चर्चेच्या सुरुवातीला शिव्या दिलेल्या असतील, सिद्ध करा, राजकारण सोडतो. पण जर शिव्या खा आणि गप्प बसा असं तुमचं म्हणणं असेल तर मी नाही मान्य करणार. दामगुडे असं म्हणतात की तुम्ही आता गांधींचा आधार घेताय या सगळ्यातून तुमचा डिफेन्स जो आहे तो द्यायला. तुम्ही आता सुद्धा म्हटलं की नवी काँग्रेस आहे, आता उत्तर जसंच तसं दिलं जाईल. एकीकडे गांधींची हिंसा नको ही भूमिका शाब्दिक हिंसेबाबत सुद्धा होती, ती तुमच्याकडून झाली असं तुम्हाला वाटतं का? जर मग तसं असेल तर आपण गांधींचे अनुयायी कसे? भेकडांची अहिंसा गांधींना मान्य नव्हती. आम्ही भेकड नाही होत. भेकडांची अहिंसा गांधींना मान्य नव्हती. एक. गांधींचा आधार हनुमंत पवार आता घेतो. 2012 पासून हनुमंत पवार गांधीच्या काँग्रेसमध्ये आहे. महाराष्ट्र ओळखतो अख्खा, सगळे विरोधी पक्ष ओळखतात. हा कोण तुषार दामगुडे आम्हाला सर्टिफिकेट देणारा? हा दंगलखोर, हा गुंडा, हा खंडणीखोर, हा भित्रा. झुंडीत हिंडतो का? डुकरं हिंडतात झुंडीत. वाघ एकटा असतो. मी एकटा गेलो, गांधीचा अनुयायी म्हणून एकटा गेलो. आजही एकटाच आहे. आम्ही नाही भीत. आणि काय कारण सांगताय तुम्ही आज? काय संबंध आमचा नक्षलवाद्याचा असेल तर तुमच्या गृहमंत्र्यांनी काय केलं? 11 वर्ष केंद्रात राज्यात सरकार आहे ना. हनुमंत पवार जर नक्षलवाद्याच्या समर्थनात बोलतो, टाका ना तुरुंगामध्ये. तुषार दामगुडे ठरवणार आम्ही कोणते. देवेंद्र फडणवीसांनी त्याला अधिकार दिला. त्यामुळे त्याच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? नथुराम गोडसे पण असंच म्हणला होता, मी संघाचं नाही.
हा दामगुडे असंच म्हणतोय आता मी भाजपचा नाही. मग एस जयशंकर सोबत फोटो कसे निघतात, निर्मला सीतारामन सोबत फोटो कसे निघतात, नरेंद्र मोदी साहेबांच्या तुम्ही प्रतिमा वाटत फिरता. अरे करा ना मान्य आहात तर बीजेपीचे, असं का भेकाटासारखं लपून बसताय. आणि मी काल तुमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघा, एका दैनिकाच्या ऑफिसचं फुटेज आहे, एका चॅनलच्या ऑफिसचं फुटेज आहे. 6 जण पुढे निघून गेले, मी नंतर 2 मिनिटांनी निघून गेलो. मी उजव्या बाजूला जातोय, हा डाव्या बाजूला उभे आहेत माझ्या विरुद्ध दिशेला. मी नाही गेलो त्यांच्याकडे, शिवे देऊन बोलावलं गेलं, पिस्तूल कमरेला दाखवलं गेलं. जगायचं असेल तर जीव तुला पाहिजे असेल तर बोलू नको भाजपाच्या विरोधात. आमची नाही ती संस्कृती, आम्ही गांधीलाच मानू. मग अन्याय नाही सहन करणार, जीव वाचवायचा अधिकार आहे आम्हाला. 6 जण मारत असताना सुद्धा मी हात उचलला नाही. तुम्ही अप्रिशिएट करा माझा गांधीइझम, पण नंतर येऊ द्या, मग सांगतो मी काय. म्हणजे नेमकं कसं येऊ द्या ना, नंतर जीव वाचवायचा अधिकार आहे ना मला. 6 जणांचा मार खाऊ असं तर तुम्ही पण मला सांगणार नाही. आणि पोलीस काय करतायत बघितलं ना आम्ही, सोडून दिलं पोलिसांनी. 6 जण आहेत, आज मॅक लावला का नाही लावला? बंदूक तुम्हाला लोकांना घाबरवण्यासाठी दिली का तुमच्या संरक्षणासाठी दिली? नाही लावलाय, पोलिसांनी आरमॅट लावलाय, पिस्तूल जप्त केलंय, परवाना घेतलाय त्याचा काढून. अभिनंदन आहे, पण 6 जण मला मारतायत, मला जखम झालेली आहे, माझी दाढ पडलेली आहे. इथं जखम दिसते तुम्हाला, दाखवा ना. का नाही अटक केलं? का सोडून दिलं 2 तासामध्ये? कुणाच्या आशीर्वादाने सोडून दिलं? आणि मी चॅनलमध्ये काय विचारलो काल, विचारा ना. मी त्या डिबेटमध्ये कालच्या काय चर्चा होती? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तो शर्मा नावाचा जो हरियाणामधला आमदार आहे, त्याचा निषेध केला. भगतसिंग कोश्यारीचा पद्मभूषण पुरस्कार मागे घ्या म्हणालो. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचा अपमान केल्याला चालतो? शिवाजी महाराजांचा अपमान केल्याला चालतो? त्या प्रशांत कोरटकरनं शिवाजी महाराजांना, जिजाऊ मासाहेबांना आमच्या शिव्या दिल्या, चार्जशीट तुम्ही दाखल केली नाही, हेच बोललो मी चॅनलवर. याचा राग घ्यायला यायचं कारण काय? हा कोण आहे? बीजेपीचा नाही तर. आणि हा इतिहास तज्ञ म्हणून बोलावता. तुम्हाला विनंती आहे, एक शोध निबंध दाखवा इतिहासावरचा, एक पुस्तक दाखवा, एमफिल दाखवा, पीएचडी दाखवा. मी राजकारण सोडतो. गुंडांना बोलवता, पिस्तूल लावलेल्या 6 माणसं घेऊन तुमच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत असा आरोप करत होता. तुम्ही शोधा, तुम्ही पत्रकार आहात, शोधा, दाखवा महाराष्ट्राला, मलाही माहित होईल. दाखवा, शोधा. किती गुन्हे आहेत? नाही, आंदोलनातले 1-2 गुन्हे असतील, बाकी माझं विचारा तुम्ही, शोध घ्या, दाखवा. तुम्हाला आव्हान माझं, मलाही कळेल माझ्यावर किती गुन्हे आहेत. साधारणपणे समाज माणसामध्ये एक प्रतिमा असते. तुम्ही गांधींचं नाव सांगता हे खरं आहे, आता म्हणताय आता पुन्हा आले तर दाखवतो. सर्वसामान्य माणसांमध्ये एक प्रवाद आहे की जे स्वतःची सुरक्षा करू शकत नाही. तुम्ही गांधींचं नाव घेताय हे सगळं ठीक आहे, पण नवी काँग्रेस प्रतिकार करायला कमी पडते का? किंवा या अशा पद्धतीनं हल्ले होतात तेव्हा त्याचं तितक्याच ताकदीनं उत्तर द्यायला काँग्रेस मागं पडते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. याचं कारण या अशा पद्धतीचे हल्ले झाल्यानंतर त्याला तुम्ही जे मार्ग निवडता प्रत्युत्तर द्यायचे किंवा गांधींचं नाव घेऊन संविधानिक मार्ग निवडले जातात, त्याच्यामुळं काँग्रेसच्या बद्दलची एक प्रतिमा काँग्रेस भेकड असल्याची होते असं वाटतं तुम्हाला? मित्र महोदय, आम्ही प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे तुषार दामगोडेला धरून आम्ही बदलणार असं नाही म्हणणं. प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी धोरणाला अजून जास्त वाट्यावर आणू, अजून उत्साहात काम करू. आज 8:30 वाजता माझं व्याख्यान होतं शिवजयंतीचं, 10:30 वाजता एक व्याख्यान होतं. उद्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यात जातोय. परवा आम्ही अमेरिका भारत करार जो झाला, व्यापार करार, माझ्या मराठवाड्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं, असं उत्तर देणार आम्ही संविधान मानणारे आहोत, गांधीला मानणारे आहोत. तुम्ही एक बुक्की द्याल, 25 भाषणं तुमच्या विरोधात होतील. तुम्ही एकदा बोलू नका म्हणाल, 1000 वेळेस बोलू आम्ही. ही गांधीची काँग्रेस आहे. इंदोरच्या ऑफिसवर आमच्या हल्ला केला, पुण्याच्या ऑफिसवर चढून आले, तुम्ही बघितलं, हल्ला केला. छत्तीसगडच्या ऑफिसवर आमच्या हल्ला केला, माझ्यावर हल्ला केला, प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला केला, ज्ञानेश महाराणांवर हल्ला केला, दाभोळकरांचा खून केला, पानसरेंची हत्या केली. म्हणून का आम्ही थांबलो का? आम्ही हिंसा करणार नाही, पण हिंसा ही भेकड करतात आणि ते उघडं पाडत राहणार. तारतम्याने विचारतो, म्हणजे महात्मा गांधींच्या शिकवणीनुसार जर कुणी हिंसा केली, हल्ला केला, एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा असं सांगतात. तुम्हाला वाटतं का की गांधी हे आता डोक्यातून रस्त्यावर आणायची वेळ आली आहे? काँग्रेसनं या अशा हल्लेखोरांच्या दरवाज्यात जाऊन आम्हाला आणखी मारा म्हणून आंदोलनं करायला हवी? तुम्ही माझं कौतुक केलं पाहिजे. मी शेतामधला माणूस आहे, मराठवाड्यातल्या लोकांना माहित आहे, गाई गुरं राखलेला माणूस आहे. बैलाला आम्ही कोपरानं बुक्की देऊन बसवायचो. मी एक बुक्की दिली असती ना काल, दामगोडेला उठता आलं नसतं. पण मी गांधीचा अनुयायी आहे, मी हात उचलला नाही. सीसीटीव्ही पुन्हा पुन्हा दाखवा. काँग्रेस काय असते, हिंसेचा प्रतिकार केला मी, हिंसा नाही केली मी. कौतुक करा माझं. तुमचं कौतुक करूच, कौतुक करण्याबद्दलचा मुद्दा नाही, पण मला प्रश्न असा पडतो की जो सर्वसामान्यांना एक आशावाद असतो की आपण सुरक्षित कुणाच्या राजवटीमध्ये आहोत,
जो राज्यकर्ता स्वतःचं आणि लोकांचं संरक्षण करायला खमका असतो. काँग्रेसच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना ही शाश्वती वाटत नाही का अशी परिस्थिती निर्माण होईल? इतक्या परिस्थितीत असं थेट उठून रोज हल्ले करणं काँग्रेस तितक्याच ताकदीचं प्रत्युत्तर द्यायला कमी पडते याचं द्योतक वाटत नाही का तुम्हाला? आम्ही जोरात, मी म्हणलं ना 7 वाजता मैदानात होतो ना मी. रात्री काल हल्ला झाला माझ्यावर, मी आज 7 वाजता मैदानात आहे, उद्या मैदानात आहे, परवा मैदानात आहे. हर्षवर्धनजी सपकाळ आमच्या घरी बसले का? राहुलजी गांधींवर तुम्ही 20 वर्ष घालवले ना. सगळे तुमचे बोलतायत मीडिया, सॉरी माफ करा, प्रसारमाध्यमांमध्ये तुम्ही सगळे लोक भाजपाचे किती खालच्या पातळीला बोलतायत. मग राहुलजी थांबले, हर्षवर्धन सपकाळजी थांबले, आमचे बाळासाहेब थोरातजी थांबले. आम्ही नाही थांबत. किती आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, सगळे चोर तुम्ही घेतले पक्षामध्ये, देशद्रोहाचे आरोप केले, घेतले ना स्वतःच्या पक्षामध्ये. त्यामुळे आम्ही थांबत नाही. हो, काँग्रेस हा विचार आहे आणि विचार हल्ल्यानं थांबत नाही. हे नथुराम गोडसेच्या अवलादींना 75 वर्षानंतर बी कळणं झालंय. मग आता तुम्ही काय एका वाक्यात याचं सगळ्याचं लॉजिकल एंड करायचं किंवा तार्किक शेवट करायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? मैदानात आहे काँग्रेस. हनुमंत पवार आपल्या सोबत होते. या अशा हल्ल्यांना घाबरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या हिंसेला किंवा हल्ल्यांना प्रत्युत्तर हल्ल्यांनी देऊ, पण ते शाब्दिक हल्ले असतील. आणखी जोरदार भूमिका मांडू, आणखी जोरदार भाषणं करू असं त्यांचं म्हणणं आहे. उदाहरणादाखल आज त्यांनी 2 शिवजयंतीची भाषणं दिलेली आहेत. हे सगळं झाल्यानंतर काल उशिरा, त्याच्यामुळं आणि इतकी मारहाण होत असताना 4 ते 5 जण असताना त्यांनी पुन्हा हात उचलला नाही म्हणूनही कौतुक करा म्हणून ते सांगतायत. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा मुद्दे आणि त्याचे वाद प्रतिवाद जे ते गुद्द्यावरती येतात तेव्हा त्याच्यामध्ये तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असते. ते तारतम्य हे दोन्ही बाजूंनी बाळगलं जाईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. या सगळ्यामध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र हे सगळं जरी असलं तरी बरेच समाजमानाचे मुद्दे असतात. सोशल सायकी ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये लोकांना आपलं रक्षण करता हा कुणीतरी एक मिरॅकल मॅन, सुपरमॅन असावा असं वाटत असतं, ज्याला नेत्याच्या स्वरूपामध्ये लोक बघतात. भारतीय मानसिकतेचा सगळ्यात मोठा राजकीय अभिनिवेश जो आहे तो आपला नेता जो आहे तो कुणीतरी महापुरुष, ताकदवान किंवा ज्याला सुपर नॅचरल पॉवर्स असलेला. महात्मा गांधी काय सुपरमॅन नव्हते. 150 वर्षाच्या इंग्रजाला घालवलं. साधा पंचामधला एक म्हातारा माणूस इंग्रजाला पळवून लावत होता. त्यामुळे मारामारी करणारे, मस्कुलर दाखवणारे भारतीयांना नेता वाटतात. हे खोटं आहे. तसे 56 इंची छतीवाले बघितले, चीनमध्ये आली तर घुसले नाही म्हणले, ट्रम्पनं डोळे वाटारले तर सीज फायर केलं. त्यामुळे ते लय मस्क्युलर मॅन आणि भांडण मारामारी करणारे लोकांना आवडतात. हे नेगेटिव्ह शेट करू नका. महात्मा गांधी सारखा पंचामधला एक साधा म्हातारा माणूस इंग्रजांना हाकाललं, नाका भारत त्यांच्या मागे उभा राहिला होता. मस्क्युलन पॉलिटिक्सचा मुद्दाच नाही हा. मी पुन्हा म्हणतोय की महात्मा गांधींवर लोकांना विश्वास का होता, तर त्यांनी त्यांची आंदोलनं रस्त्यावरती नेली. त्यांचं कन्व्हिक्शन हे लोकांना त्यांचं शस्त्र वाटलं, ज्याचा ते आधार त्यांना होता. आताच्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये तसं वाटत नाही, म्हणून लोक काँग्रेसपासून दूर जातात का, हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. रस्त्यावरच काल होतो ना. कालची लढाई कुठली होती? तरी लोकांना कन्व्हिन्सिंग वाटत नाही ना काँग्रेसचा. वेळ ठरवेल. लोक बघतायत. अगदी बरोबर, लोक बघतायत. राहुलजी गांधी रस्त्यावरच आहेत ना. 3 काळ्या कृषी कायद्याविरोधात आम्हीच रस्त्यावर होतो. जीएसटीच्या विरोधात आम्हीच रस्त्यावर होतो. काँग्रेसचा लढा जो आहे तो लोकांना कधीतरी पटेल, काँग्रेसच्या भूमिका पटतील येणाऱ्या काळामध्ये असं हनुमंत पवार यांचं म्हणणं आहे. मूळ मुद्दा आहे तुषार दामगुडेंनी केलेल्या मारहाणीचा निषेध केला जातोच आहे. त्याच तोडीनं हनुमंत पवार यांनी आपली भूमिका जी आहे ती आम्ही अशीच मांडत राहू अशी भूमिका मांडली आहे. या मुद्द्यांचा विरोध जो आहे तो मुद्द्यांवरतीच केला जाईल आणि तितक्याच तोडीची भूमिका मांडणारी भाषणं जी आहेत ती केली जातील. त्यातून या अशा पद्धतीच्या मुद्द्यांना उत्तर दिलं जाईल अशी भूमिका ते मांडतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.